नमस्कार मंडळी. तर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे, तो पातेल्यात घातलेला आहे. जेवढं गूळ तेवढंच पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे. ते पातेलं आपण गॅसवर ठेवायचं आहे गरम करत. त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची घालायची, सर्व गूळ असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळून. त्यानंतर ते पूर्ण गूळ विरघळला की ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच पातेल्यात परत ते पाणी घालायचं आहे. त्या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते घालून लाटण्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण गोळा करून घ्यायचा आहे. पूर्ण एक गोळा झाला की तो गोळा ताटात काढून मस्त मळून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. पोळपाट लाटणं घेऊन एक पूर्ण पोळीचा जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घेऊन पूर्ण एक पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर ग्लासच्या सहाय्याने मस्त छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि ह्या पुऱ्या मस्त तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर मस्त अशा आपल्या इथं तयार होता खिशीच्या गोड पुऱ्या. खूप छान लागतात. आषाढ महिन्यामध्ये या गुळाच्या पुऱ्या केल्या जातात. तर तुम्ही पण आवर्जून या पद्धतीने करून बघा. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पण शेअर केला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.